गुड मॉर्निंग. आज आपण भारतीय शासन आणि राजकारण या विषयावरती वस्तुनिष्ठ प्रश्न समजून घेऊ. पहिला प्रश्न आहे, रिकामी जागा संयुक्त लोकसेवा आयोगाच्या निवडणुकीबाबत तरतूद करू शकते. या प्रश्नाचं विश्लेषण आपण आधीच्या याच्यामध्ये आलंच आहे. तर याचं उत्तर आहे भारतीय संसद. भारतीय संसदेला असा अधिकार आहे की स्टेट सरकार आणि सेंटर, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त लोकसेवा आयोगाच्या नेमणुकीबाबत तरतूद करण्याचा अधिकार आहे संसदेला दिलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, राज्यपालाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? याचं उत्तर संसद. दुसरा प्रश्न आहे, राज्यपालाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? एकूण 4 पर्याय दिले आहेत. पहिला आहे, त्यांच्याकडे राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार आहेत. दुसरा पर्याय, त्यांचे 35 वर्ष पूर्ण असावे. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो पदावर राहू शकतो. घटनेत त्याला पदच्युत करण्याची कारणे दिली. तर यातील हे 3 पर्याय बरोबर आहेत, म्हणून याचं उत्तर आहे अ. म्हणजे त्यांच्याकडे राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार आहेत. म्हणजे राज्याचा कार्यकारी प्रमुख हा राज्यपालच असतो. त्यांच्याच नावाने संपूर्ण राज्याचा कारभार चालत असते. आणि राज्यपाल या पदावर येण्यासाठी त्याचे 35 वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजे. आणि तिसरा पर्याय आहे, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच तो पदावर राहू शकते. आणि राष्ट्रपतींनी जेव्हा किंवा पदाचा राजीनामा मागितला तेव्हा राज्यपालाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. म्हणून हा पर्याय बरोबर आहे. तिसरा ऑप्शन आहे, जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो? तर सर्वोच्च न्यायालय आपल्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती तर राष्ट्रपती करतो, परंतु जे जिल्ह्यातील जे न्यायालय आहेत, तर जिल्ह्यातील न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राज्यपालाला दिलेला आहे. नंतर आहे, कोणाच्या शिफारसीवरून अर्थविधेयक विधिमंडळात मांडता येत नाही? म्हणजे असं पाहिजे होता प्रश्न, कोणाच्या शिफारशीशिवाय. तर याचं उत्तर आहे राज्यपाल. राज्यपालाच्या संमतीनेच विधिमंडळात अर्थविधेयक मांडावे लागते. म्हणजे ब. नंतरचा प्रश्न आहे, केंद्र राज्य कायदेविषयक संबंध. तर केंद्र राज्य कायदेविषयक संबंध हे जे दिले आहेत हे भारतीय संविधानाच्या 11व्या भागामध्ये दिले आहेत. नंतरचा प्रश्न आहे, या कलमात केंद्र राज्य कायदेविषयक संबंध दिले आहेत. तर भारतीय संविधानाच्या 246 या कलमात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात कायदेविषयक संबंधाची तरतूद केलेली आहे. दुसरा प्रश्न आहे, हा राज्यसूचीतील विषय आहे. तर स्थानीय स्वशासन संस्था, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 40 मध्ये स्थानीय स्वशासनाच्या संदर्भात तरतूद केलेली आहे. भारतीय संविधानाच्या भाग 4 नीती निर्देशक तत्वामध्ये आर्टिकल 40 मध्ये. तर हा विषय राज्यसूचीतील विषय आहे. दुसरा प्रश्न आहे, हा केंद्र सूचीतील विषय आहे. तर यातील एकूण 4 पर्याय, यापैकी संरक्षण हा संरक्षण केंद्र सूचीतील विषय आहे. नंतरचा प्रश्न आहे, विवाह घटस्फोट ही कोणत्या सूचीतील विषय आहे?
तर विवाह घटस्फोट हे सेंटर आणि राज्य सरकार दोघांनाही लागू होते, म्हणून हा विशेष समवर्ती सूचीमध्ये ठेवलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागामध्ये केंद्र राज्य प्रशासकीय संबंधाची तरतूद केलेली आहे. तर भारतीय संविधानाच्या 256 आणि 263 मध्ये प्रशासकीय संबंधाची तरतूद केलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, कृष्णा नदीच्या पाण्याचा संबंध. तर ह्या कृष्णा नदीच्या पाण्याचा संबंध आहे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या 3 राज्याशी संबंधित आहेत. नंतरचा प्रश्न आहे, कलमात केंद्र राज्य संबंधाची तरतूद केलेली आहे. तर भारतीय संविधानाच्या अखिल भारतीय नोकरीची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? तर भारतीय संविधानाच्या 312 या कलमात अखिल भारतीय नोकरीची तरतूद केलेली आहे. म्हणजे काही सेवा हे केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला दोघाला समान लागतात. त्यामुळे IAS, IPS आणि PSI यासारख्या नोकऱ्याची तरतूद भारतीय संविधानाच्या इंडियन पोलीस सर्व्हिस भारतीय संविधानाच्या 312 कलमामध्ये तरतूद केलेली आहे. भारतीय संविधानाच्या रिकामी जागा कलमात केंद्र राज्य संबंधाची तरतूद केलेली आहे. तर भारतीय संविधानाच्या 264 ते 360 यात केंद्र राज्य संबंधाची तरतूद केलेली आहे. नंतरचा प्रश्न, आर्थिक आणीबाणीशी संबंधित कलम. तर आर्थिक आणीबाणीशी संबंधित कलम आहे 360. 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी आहे आणि 356 मध्ये राज्य आणीबाणी. तर याचं उत्तर आहे 360. नंतर आहे केंद्र राज्य संबंधित आयोग. केंद्र राज्य संबंधित आयोग आहे सरकारी आयोग. कारण अशोक मेहता समिती ऐवली नीती आयोग आताच आहे, म्हणून याचं उत्तर आहे सरकारी आयोग. नंतर आहे 73व्या संविधान दुरुस्तीमधील अनिवार्य तरतूद कोणती? याचं उत्तर आहे अनुसूचित जाती जमातींना आरक्षणाची तरतूद. ही अनिवार्य तरतूद 73व्या संविधान दुरुस्तीमध्ये केलेली आहे. कारण बळवंतराय समितीच्या मूल्यमापनासाठी अशोक मेहता समिती गठीत करण्यात आली आणि ह्या अशोक मेहता समितीनं काही त्रुट्या दाखवल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची त्रुटी अशी होती की स्थानिय स्वशासन संस्थेमध्ये ज्या अनुसूचित जाती जमाती आहेत ह्या सत्तेपासून वंचितच राहिलेल्या होत्या. त्यामुळे 73व्या संविधान दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती जमातींना आरक्षणाची तरतूद करण्यात आली. नंतर आहे राजमन्नार समिती. तर ही राजमन्नार समिती आहे केंद्र राज्याशी संबंधित. याचं उत्तर ड आहे. नंतर आहे बिहार मध्ये द्विगृही विधिमंडळ आहे. याचं उत्तर आहे चूक. कारण द्विगृही विधिमंडळ बिहारमध्ये नाहीत, ते महाराष्ट्र, जम्मू काश्मीरमध्ये होती आणि उत्तर प्रदेशमध्ये, कर्नाटक अशाच एकूण आंध्र प्रदेशमध्ये. आता नंतर आहे राज्य विधिमंडळात एखादे धनविधेयक आहे किंवा नाही हा कोणाचा अधिकार आहे? राज्य विधिमंडळात एखादे धनविधेयक आहे किंवा नाही हा राज्य विधिमंडळ सभापतीचा अधिकार असतो.
दुसरा प्रश्न आहे, राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. तर राज्याचा घटनात्मक प्रमुख हा राज्यपाल असतो. राज्यपालाच्याच नावाने राज्याचा संपूर्ण हा शासनकारभार चालत असतो, पण तो नाममात्र असतो. नंतर आहे घटक राज्याचे कार्यकारी आदेश यांच्या नावाने निघतात. तर घटक राज्याचे कार्यकारी आदेश हे राज्यपालाच्याच नावाने निघतात. नंतरचा प्रश्न आहे, राज्याचा ॲडव्होकेट जनरलची नेमणूक कोण करतो? तर राज्याच्या ॲडव्होकेट जनरलची नेमणूक हा राज्यपालच करतो. प्रश्न आहे, घटक राज्याचा राज्यपाल राजीनामा कोणाकडे देतो? तर घटक राज्याचा राज्यपाल आपला राजीनामा हा राष्ट्रपतीकडे देतो, कारण राष्ट्रपतीद्वारेच राज्यपालाची नियुक्ती केली जाते. घटक राज्याच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे घटक राज्याच्या रिकामी जागा राजीनामा होय, तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्याचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या विधिमंडळाची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाची सदस्य संख्या एकूण 288 आहे. तर इथे आपले वस्तुनिष्ठ प्रश्न संपलेत. आता आपण बाकी प्रश्न पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.